तन्वीचं इथे एक वेगळंच कटकारस्थान सुरू असतं। तन्वी ही प्रतिमाच्या फोनवरून पूर्णाजीला मेसेज पाठवते की तुम्ही माझ्या मुलीबद्दल काहीही बोलू नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ती खोटारडी असेल तर मग पुढच्या वेळेला मी माझ्या मुलीला माहेरीच घेऊन येईन कायमची, असं प्रतिमा मेसेज करते। असं सगळं आता पूर्णाजीच्या बाबतीत ती भडकवून देते आणि तन्वी फक्त मजा बघत बसलेली असते। परंतु जेव्हा कल्पना आणि पूर्णाजी या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी प्रतिमाला फोन करतात त्यावेळेला प्रतिमाला हे ऐकून धक्काच बसलेला असतो, कारण या गोष्टीचा तिला उलगडाच होत नाही। कारण मी हा मेसेज केलाच नाहीये तर हा मेसेज आला तरी कसा, हा प्रश्न उपस्थित होतो। त्याप्रमाणे रविराज तिथे येतो आणि प्रतिमाला डिस्टर्ब पाहून तो म्हणतो की काय झालंय, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही। तेव्हा मग प्रतिमा घडलेली सगळी गोष्ट त्याला सांगते। शिवाय कल्पनाही म्हणते की हो, या सगळ्याचे स्क्रीनशॉट हवं तर रविराज भाऊजी मी तुम्हाला पाठवते, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी खोट बोलतेय ते खोटं नाहीये। इथे कल्पना खोटं बोलत नाही, तिच्याकडेही पुरावा आहे की प्रतिमाच्या फोनवरून मेसेज आलाय, तर इथे प्रतिमा पण बोलते की मी हा मेसेज केलाच नाहीये। मग नक्की खरं कोणाचं, हा प्रश्न आता रविराज समोर आलेला असतो। नक्की कोण खोटं बोलताय या गोष्टीचा उलगडा रविराजला करायचाच असतो। रविराज कल्पनाला बोलतो की हे बघा, मला थोडा वेळ द्या आणि पूर्णाई प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, या सगळ्या गोष्टींचा तपास मी करतो आणि मग नंतर मी तुम्हाला येऊन भेटेन, असं रविराजने त्यांना शब्द दिलेला असतो। आणि त्या दोघी ह्याही गोष्टीत कन्व्हिन्स होतात की आमची प्रतिमा असा मेसेज करू शकत नाही। मग मेसेज नेमका केलाय तरी कुणी। आता प्रतिमा ही रविराज समोर बोलते की हे बघा रविराज, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी हे सगळं केलं असेल किंवा मी मेसेज वगैरे टाईप केलाय, अशी निर्वानिर्वीची भाषा माझ्या तोंडून होऊ शकते का। रविराज म्हणतो की नाही प्रतिमा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की असं काहीच होऊ शकत नाही। मग प्रतिमाला तो म्हणतो की ठीक आहे, काळजी करू नकोस, तुझ्या मोबाईल मधला हा जो मेसेज आहे ना तो डिलीट झालाय। आपण एक काम करूया, आपण ना हा मेसेज जो आलाय स्क्रीनशॉट तो बघूया। मग तो पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये मेसेज असतो टाइम 4:30 वाजता। आता तो म्हणतो की 4:30 वाजता त्यावेळेला नेमका मला कुणाचा तरी कॉल आला होता म्हणून मी बाजूला निघून गेलो होतो, बरोबर। तेव्हा मग ती म्हणते की अगदी बरोबर। मग तेवढ्यातच तो सुमनकडे जातो आणि सुमनला विचारतो की साधारणतः तू आणि प्रतिमा दोघी जणही 4:30च्या दरम्यान काय करत होतात। तेव्हा ती म्हणते की 4:30च्या दरम्यान भाऊजी त्यावेळेला ना आम्ही बहुतेक ना किचन मध्ये होतो, म्हणजे तन्वी जराशी नाराज झाली होती ना, मग तिला खीर बनवण्यासाठी म्हणून आम्ही दोघी बहिणी आणि मी किचन मध्ये होतो। रविराज म्हणतो की म्हणजे नक्की तुला नक्कीच आठवतंय का त्यावेळेला तुम्ही दोघीही किचन मध्ये होतात, मग प्रतिमाचा फोन तिच्यासोबत होता का। तेव्हा ती म्हणते की नाही, प्रतिमा वहिनीचा फोन वगैरे अजिबात नसतो आणि तसं बघायला गेलं तर किचनमध्ये वहिनी कधी फोन घेऊन येत नाहीत, त्यांचं लक्ष फक्त तिथे कामामध्ये असतं, त्या कधीही अशा किचनमध्ये फोन वगैरे घेऊन आजपर्यंत मी त्यांना पाहिलेलं नाही। तेव्हा मग रविराजला तेही पटतं। मग तो विचारतो की मला जरा सांग, मग त्यावेळेला प्रतिमाचा फोन नेमका कुठे होता। तेव्हा ती म्हणते की कदाचित ना वहिनींचा फोन तिथे टेबलवर ठेवला होता बाहेर। मग टेबलवर त्यावेळेला आता ते सगळं सुमनला आठवतं आणि नक्की काय काय घडलंय हे रविराज तिला विचारतो, कारण प्रतिमा ही मेमरी लॉसची पेशंट आहे, त्यामुळे तिला तो काही बुद्धीवर ताण देत नाही। मग तो विचारतो की नक्की आठव, मग काय घडलं होतं, तिथे टेबल शेजारी कोण होतं। तेव्हा मग सुमनला सगळ्या गोष्टी आठवतात। ती म्हणते की भाऊजी तिकडे ना टेबल जवळ मला आपली तन्वी उभी असलेली आठवते आणि त्याचबरोबर नागराजही होते, तो दोघे जण तिथेच होते। मग लगेच ती म्हणते की ते दोघं काय करत होते नेमके। ती सांगते की ते दोघं जण ना तिथे फोन जवळच उभे होते। मग मी इतकं काही लक्ष दिलं नाही, कारण तन्वी आहे ना आपल्या आईचा मोबाईल वगैरे घेतच असेल म्हणून इतकं काही लक्ष दिलं नाही। मला तरी असंच वाटतंय की नक्की काय झालंय, म्हणजे काही गोंधळ गडबड झालाय का, वहिनींचा फोन वगैरे चोरीला गेलाय का। तेव्हा तो म्हणतो की नाही सुमन, असं काहीच झालेलं नाहीये। तेव्हा मग आता ती म्हणते की भाऊजी मग तुम्ही इतके चिंतेमध्ये का आहात। तो सांगतो की बस सुमन, तू काळजी करू नकोस, मला फक्त इतकंच सांग की तो फोन त्यावेळेला तन्वीकडे होता ना। ती म्हणते की हो, तन्वीकडेच होता तो फोन। मग तिथल्या तिथे आता सगळ्याचं खऱ्याचं खोटं हे झालेलं असतं। मग रविराज विचार करायला लागतो की तन्वीने मोबाईल घेतला होता, याचा अर्थ घरात दुसरा कोण मेसेज करणार आहे। मी फोनवर बोलायला गेलो होतो, प्रतिमा, तू आणि सुमन दोघी जणी किचन मध्ये काम करत होतात, मग नक्की तिकडे फोन तन्वी जवळ होता, कारण त्या सुमारास आपल्या घरामध्ये फक्त आपण एवढेच जण होतो। मग मला असं वाटतंय की हा मेसेज तन्वीने केला असेल। तेव्हा प्रतिमा म्हणते की काय, हा मेसेज तन्वीने करण्यामागचं नेमकं काय कारण असेल, नेमकं असं काय घडलं असेल की जे तन्वीने असा मेसेज केलाय।
तेव्हा तो म्हणतो की तिच्याबद्दल केला ना मेसेज तिने, मग मला एवढंच वाटतंय की हा मेसेज जो काही तिने केलाय ना तो तिच्या सेफ्टीसाठी केलाय, कारण आजकाल ती खूप खोटं बोलतीये हे पूर्णाईने आपल्याला सांगितलं आणि म्हणूनच आता इथून पुढे पूर्णाई तिला काहीही बोलू नये ना किंवा तिचे कान उपटू नये याच्यासाठीच तिने हा केलेला केविलवाणा प्रयत्न दिसतोय. मला असं वाटतंय की प्रतिमा तुझ्या फोनवरून या मुलीने मेसेज करणं म्हणजे ही मुलगी अशी, मला असं वाटायला लागलंय आपल्या तन्वीने ना सतसत विवेक बुद्धीने वागणं सोडून दिले, कारण किती काही झालं तरी तिला सुभेदार आणि ती सायली खूप समजून घेतात, परंतु तरीही आपली तन्वी अशी वागते हे मला ना तिचं वागणं अजिबातच पटण्यासारखं नाहीये, खूप चुकीचं वागलीये ती. आता माझ्या लक्षात येत आहे की हे सगळं काय आहे, की तन्वी खरं तर आली होती माझ्या गोष्टींना उत्तरं देण्यासाठी, माझ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी, परंतु तिने काहीतरी वेगळंच घडवून आणलंय. बस आता मात्र या मुलीचा ना खोटेपणा मी अजिबात खपवून घेणार नाहीये. तिने इतकाही विचार केला नाहीये की जर तिने हा मेसेज पाठवलाय, शिवाय त्या मुलीने मेसेज पाठवून डिलीटही केलाय, हे कुठल्या प्रकारची बुद्धी ती वापरते ना मला खरंच कळत नाही. बस झालं, आता मी या तन्वीला अशा प्रकारे नाही सोडू शकणार, मी आता तिला जाब हा विचारणार. तेव्हा प्रतिमा ही म्हणते की 1 मिनिट, अहो थांबा, असे चिडून तुला फोन करून नका विचारू. मला असं वाटतंय की आपण तिला असं फोनवर विचारण्यापेक्षा समोरासमोर विचारलेलं अधिक चांगलं राहील ना. तेव्हा मग आता ती विचार करते की तसंही आपण सुभेदारांसमोर बोललो तर ते चुकीचं नाही का वाटणार. रविराज म्हणतो की नाही, सुभेदारांशी आपले संबंध आहेत, घरोब्याचे संबंध आहेत, त्यामुळे आपण असा चुकीचा विचार करू शकत नाही. मला आता एकच गोष्ट पटते ते म्हणजे पूर्णाजी समोरच हा सगळा निकाल झाला पाहिजे, कारण त्यांना फार वाईट वाटलं असणार की त्यांच्या मुलीने त्यांना असं सगळं म्हणाले. मग रविराजचं प्रतिमाचं ठरतं की सुभेदारांच्या घरात काय ते खऱ्याचं खोटं होऊन जाऊ दे किंवा खोट्याचं खरं. मग नंतर महिपत हा साक्षीला सांगतो की बघ जरा ती चिचुंद्री काय करते ते, तिचं लक्ष आहे की नाही त्या अर्जुन आणि सायलीवर. तेव्हा साक्षी प्रियाला फोन करते, तेव्हा प्रिया हळूच तिच्या रूममध्ये जाते आणि फोनवर बोलते आणि म्हणते की हा ग साक्षी बोल, काय झालं. तेव्हा ती म्हणते की अगं मला अण्णांनी फोन करायला सांगितलाय, बरं मला सांग की काय चाललंय, काय त्या अर्जुन सायली केसबद्दल काही शोधतायत का. तेव्हा ती म्हणते की अगं अर्जुन सायलीवर लक्ष ठेवणं हे दूरच राहिलं, परंतु इथे माझ्यासोबत काय घडतंय हे तुम्हाला काय कळणार आहे. अगं इकडे ती म्हातारी आणि ती तिची सून आणि तिकडे तो किल्लेदार, दोघं जणही माझी वाट लावायला बसलेत आणि माझा खोटारडेपणा या म्हातारी बरोबर हळूहळू समोर सिद्ध ती सायली करते आणि तिकडे तो किल्लेदार त्याबद्दल मला जाब विचारतो. इथे माझी काय सिच्युएशन आहे ना ती माझी मला माहिती आहे, तुम्हाला काय जाते विचारायला की काय करते आणि काय नाही. तेव्हा मग महिपत हा सगळं ऐकत असतो. महिपत आता म्हणतो की चिचुंद्रे हे बघ आता तिथे काय घडतंय ते नीट नीट लक्ष दे आणि मला सांग त्या अर्जुन सायलीवर तुला लक्ष द्यायचं आहे काहीही झालं तरीही. तेव्हा मग साक्षी म्हणते की ठीक आहे कळलंय तुला, आता तू त्यांच्यावर लक्ष दे, असं म्हणून ती फोन ठेवून देते. मग महिपत म्हणतो की ही कामाची आहे ना त्या सुभेदारांच्या घरात राहते म्हणून हिचं ऐकून घेतो, नाही तर हिला पण संपवायला मी कमी केली नसते. आता साक्षी म्हणते की बघूया आता ती पुढे काय करते, कसं लक्ष ठेवते ते. आणि त्यानंतर इथे आता प्रिया विचार करते की हा महिपत हातपान माझ्या डोक्यावरच बसलाय, चारी बाजूने ना अगदी माझी कोंडी झालीये. हे पैसे मिळवण्याच्या आणि प्रॉपर्टी मिळवण्याच्या नादात माझी जी काही वाट लागते ना ती माझी मला माहिती, चला त्यातल्या त्यात तो मूर्ख डॉक्टर माझ्या बाजूने हे बरं आहे असा विचार ती करते. तर इथे अर्जुन सायलीवर लक्ष ठेवण्यासाठी तिला जायचं असतं. आता अर्जुन आणि चैतन्य आणि सायली तिघ जणही त्याच केसबद्दल बोलत असतात, म्हणजे साक्षीबद्दल, कारण साक्षी हे सगळं काय करते याच्याकडे त्यांचा विचार सुरू असतो. म्हणजे हे पेंडंट आहे ते चैतन्यने सांगितलेलं असतं की हे पेंडंट साक्षीसाठीच घेतलं गेलेलं आहे आणि अर्जुनला त्याचा उलगडा होतो की ते पेंडंट हे साक्षीच्या आईने म्हणजेच कालिंदी महाडिक हिने घेतलेलं आहे. आता त्या पेंडंट बद्दल चैतन्य, सायली आणि अर्जुन तिघांनाही समजतं, परंतु या पेंडंटचा अर्धा तुकडा हा शोधायचा कसा याचा प्रश्नही त्यांच्यासमोर असतोच. मग सायली ठरवते की अर्जुन सर काहीतरी केलं पाहिजे आणि ते पेंडंट आता आपण शोधलं पाहिजे. अर्जुन आता ठरवतो की हो किती काही झालं तरीही त्या पेंडंट बाबतीतलं सत्य आपल्याला समजलंच पाहिजे. आणि चैतन्यने इथे खूप मोठा उलगडा केल्यामुळे अर्जुन आणि सायलीला समजून आलेलं असतं की हे जे काही लॉकेट आहे ते कोल्हापूरमध्ये बनवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये कालिंदी महाडिक असू शकते का याचा शोध अर्जुन आणि सायली हे दोघंही घेण्याचं ठरवतात. परंतु या गोष्टीचा उलगडा कसा करायचं हे त्यांना काहीही समजत नसतं. मग इकडे तन्वी ही बाहेरच दरवाजाच्या त्यांची उभे राहून सगळं ऐकत असते, कारण तिला तसा महिपतने सांगितलेलं असतं की अर्जुन सायलीचं नेमकं काय चाललंय याच्याकडे लक्ष द्यायला, आणि तन्वी हे सगळं बाहेर उभं राहून ऐकते. तेवढ्यातच कल्पना ही शोधत शोधत प्रियाला येते आणि विचारते की तन्वी अगं इथे तू काय करतेस.
तेव्हा ती पटकन दचकते आणि म्हणते की कल्पना आहे तू? तेव्हा ती म्हणते की अगं हो मीच. मी तुला शोधत होते तुझ्या रूममध्ये, मला तुझ्याशी बोलायला यायचं होतं, परंतु मला तू तर इथे दिसलीस. अश्विन म्हणाला की तू मला भेटायला म्हणूनच बाहेर पडलीस रूमच्या, आणि आता तू इथे अर्जुनच्या रूमच्या बाहेर काय करतेस? तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा अगदी रंग चढून गेलेला असतो. कल्पना म्हणते की मला कळत नाहीये की तू इथे काय करतेस ते. तेव्हा आता प्रिया म्हणते की अगं ते ना मी सायलीला बोलवण्यासाठी आले होते. तेव्हा ती म्हणते की काय, सायलीकडे तुझं असं काय काम आहे? तेव्हा तेवढ्यातच अर्जुन आणि सायली रूमच्या बाहेर येतात. तेव्हा मग अर्जुन विचारतो की मॉम काय झालं, इथे रूमच्या बाहेर तुम्ही सगळेजण काय करताय? तेव्हा मग ती म्हणते की अरे काय नाही रे अर्जुन, मी इथे जरा आले होते त्यावेळेला मला इथे रूमच्या बाहेर ही तन्वी दिसली आणि ती तुमच्या रूमच्या बाहेर कान लावून बसली होती. तुम्ही जे काही बोलताय ना ते ऐकण्यासाठी प्रयत्न करत होती. असं म्हटल्यावर आता अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघालाही तिचा राग येतो. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की मॉम म्हणजे तू आता हिला स्वतःच्या डोळ्याने पाहिलंयस का की आमच्या रूमच्या बाहेर उभी होती? तेव्हा मग ती म्हणते की हो मी स्वतःच पाहिलंय म्हणून तर तुला सांगते ना. तेव्हा मग अर्जुनला हे ऐकून बरं वाटतं. अर्जुन म्हणतो की मॉम मला खरंच बरं वाटलं की तू हे सगळं स्वतः एक्सेप्ट केलंस, इतक्या दिवसानंतर तू हे सगळं असं बोललीस. तेव्हा कल्पना म्हणते की म्हणजे अर्जुन मला समजलं नाही, तू नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करतोयस? तेव्हा तो म्हणतो की मम्मा कसं आहे ना, कुत्र्याची शेपटी ही वाकडी ती वाकडीच असते, परंतु हे सगळं बोलताना ना आपण कुत्र्याचा इन्सल्ट करतोय असं मला वाटतंय. हे असंच काही ना त्या प्रियाच्या बाबतीत घडतंय. तिला कितीही समजावलं कितीही काही झालं तरीही ती त्याच दिशेने जाणार आहे. आतापर्यंत आम्ही तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की प्रिया ही कुठल्या अँगलने वागतीये, परंतु तुझा आमच्यावरती अजिबातच विश्वास नव्हता. जे काही घडतंय त्या बाबतीत प्रिया ही सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहे. आणि इव्हन आम्ही केसबद्दल जे जे काही बोलतोय ना त्या सगळ्या ज्या काही लिस्ट असतात किंवा ज्या सगळ्या लीड असतात ना त्या हिला कुठेतरी सांगायच्या असतात, म्हणूनच ही आमच्या या रूमवर कान वगैरे लावून बसलेली असते. तेव्हा मग हे कल्पना ऐकत्याने म्हणते की म्हणजे तिला हे काय करायचं असतं? तेव्हा अर्जुन सांगतो की तिला ही जी सगळी माहिती आहे ना केसबद्दलची ती जाऊन तिच्या फ्रेंड म्हणजेच त्या महिपत आणि साक्षी शिकरे यांना सांगायची असतात, म्हणूनच तर ही सगळं ते करत असते. आता हे ऐकून कल्पनाला धक्काच बसतो. ती म्हणते की तन्वी हे खरं आहे का? म्हणजे तू अर्जुन आणि सायलीच्या रूमच्या बाहेर हे सगळं करण्यासाठी उभी राहतेस का? तेव्हा ती म्हणते की आई अगं असं काहीच नाहीये, प्लीज तू ना याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस. हा प्रत्येक वेळेला माझ्यावर असेच खोटे नाटे आरोप करत असतो. अर्जुन तुझ्याकडे काय पुरावा आहे की तू हे असे माझ्यावर आरोप करू नकोस बिनबुडाचे? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया, पुरावा आहे ना तुम्ही कोर्टातच सादर करणार, आणि आतापर्यंत तुमच्या फ्रेंडशिपचे बरेच पुरावे सो कॉल्ड पुरावे मी कोर्टामध्ये सादर केलेलेच आहेत. त्यामुळे आता तू मला त्याबद्दल जास्त काही सांगू नको आणि आम्हाला हे एक्सप्लेन करण्यामध्ये ना तुझं टाइम वेस्ट करू नको. जाऊ दे जा, तुला जे काही ऐकायचं ते तर तू ऐकून घेतलंच असशील हो ना? तेव्हा मग तो म्हणतो की मॉम आम्ही मागे काही दिवसांमध्ये जेव्हा या तन्वीचं लग्न झालेलं तेव्हा आम्ही आमचे दरवाजे लावायचो, जेव्हा बाहेर जायचो तेव्हा दरवाजा लॉक करायचो. त्याचं कारण हेच आहे की ही प्रत्येक वेळा येऊन काही ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करायची, आणि एकदा तिला सायलीने पकडलंही होतं, आणि म्हणून आम्ही हे सगळं ठरवलं. तेव्हा मग कल्पनाला राग येतो. कल्पना म्हणते की तन्वी हे मी काय ऐकते तुझ्याबद्दल, म्हणजे तुझ्याबद्दलच्या एक एक गोष्टी आमच्या समोर उलगडत चाललेल्या आहेत, तू इतका खोटपणाने कसं वागू शकते? तेव्हा तन्वीला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता ती गप्पच बसलेली असते. कल्पनाला मात्र खूप राग आलेला असतो. आता तन्वी तिथे शांत असते, म्हणते की मला वाटलं होतं की फक्त अर्जुनच असं बोलेल, परंतु तू पण, आणि ती अगदी तोंडाला हातच लावून घेते आणि म्हणते की आता मी कोणाला काय बोलू? फक्त पूर्णाजी आणि कल्पना तिच्या बाजूने असतात घरात आणि तो अश्विन, परंतु आता कल्पनाही भरपूर काही बोलून दाखवते. तेवढ्यातच तिथे आता रविराज आलेला असतो आणि म्हणतो की काय चाललंय काय तुमचं, म्हणजे सगळेजण इथे असं सभा भरल्यासारखे का बसलेत? तेव्हा रविराज आल्याबरोबर तन्वीला पुन्हा भीती वाटते की बाबा नेमकं झालं तरी काय, की आता मी सकाळी याच्याकडे गेले होते दुपारी आणि परत आता इथे कशासाठी आलाय? रविराजने आवाज दिल्याबरोबर सगळे आता बाहेर येतात. अश्विन, प्रताप सगळे येतात आणि म्हणतात की अरे प्रतिमा, रविराज या बसा, असं म्हणून तिला आता बसायला सांगतात. आणि तन्वी तिथूनच लपून छपून लांबूनच त्यांच्याकडे बघत असते की आता हे इथे कशासाठी आलेत बरं. तेव्हा सायली प्रतिमाला पुन्हा बघून खुश होते आणि म्हणते की आत्या या, रविराज काका प्लीज बसा ना, असं म्हणून ती त्यांना आता बसायला सांगते. आणि काही आणू का चहा वगैरे कॉफी असं काही विचारते. तेव्हा मग रविराज म्हणतो की नाही काहीच नको, ऍक्च्युली काय झालंय ना, आज जो काही मेसेज आला होता ना त्याबद्दल मला जरा बोलायचंय. आता कल्पना पूर्णाजीला पण बोलावून आणते. मग रविराजला
असं टेन्शनमध्ये पाहून पूर्णाजीलाही जरासी भीतीच वाटते की नेमकं काय घडलं असेल, या सगळ्या प्रकरणाचा काय उलगडा लागला असेल. तेव्हा मग हे सगळं सांगत असताना रविराज अगदी चिडलेला असतो. रविराज म्हणतो की पूर्णाई, मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय घडलं होतं ते. तेव्हा मग इथे प्रतिमा ही म्हणते की खरंच पूर्णाई, मी असं काही केलेलं नाहीये, खरंच तुम्हाला वाटतंय का? तेव्हा ती म्हणते की हे बघ, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू अजिबात काही असं बोलू नकोस आणि तुला रडण्याची अजिबात गरज नाहीये. तेव्हा मग आता प्रिया म्हणते की ह्याचं काय झालंय, काय याने नेमका कुठल्या गोष्टीचा छडा लावलाय. तेव्हा आता रविराज हा सरळच प्रियाला विचारतो की मला सांग तन्वी, दुपारी जेव्हा तू घरी आली होतीस ना, तेव्हा तू प्रतिमाचा मोबाईल वगैरे घेतला होतास का? असा सरळ प्रश्न विचारल्यानंतर तिला धक्काच बसतो की बापरे, म्हणजे या रविराजला समजलं की काय की मी हे सगळं केलंय म्हणून. तेव्हा मग आता ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात की काय, म्हणजे दुपारी तन्वी तुमच्याकडे आली होती? रविराज म्हणतो की हो, ती आमच्याचकडे आली होती दुपारी, मी तिला स्वतः बोलवून घेतलं होतं. कल्पना म्हणते की मग तन्वी, तू आम्हाला असं का सांगितलंस की तुझ्या मैत्रिणीकडे जातेस म्हणून? म्हणजे तुला माहेरी जायला नको असं आम्ही सांगितलंय का कधी? मग तू काय हे मला सांगितलं नाहीयेस की तू रविराजकडे आणि प्रतिमाकडे गेली होतीस म्हणून? असं ऐकल्यानंतर आता इथे पुन्हा एकदा तन्वी तोंडावर पडते आणि तिचा खोटेपणा एकदा पुन्हा सगळ्यांसमोर सिद्ध झालेला असतो. आता कल्पनाचे मात्र खाडकन डोळे उघडलेले असतात की एकावर एक तन्वी बद्दलचा खोटेपणा हा सगळ्यांसमोर येतोय. म्हणजे तन्वी कुठल्या लेवलचं जाऊन खोटं बोलू शकते हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. प्रतिमा म्हणते की अगं हो कल्पना, दुपारी तन्वी आमच्याकडेच आली होती. तेव्हा मग आता पुन्हा रविराजच्या लक्षात येतं की इथेही ही खोटंच बोलून घरी आली होती. म्हणजे ही मुलगी इतकं कसं खोटं बोलू शकते. आता आणखीनच रविराजचा संशय पुढे होतो, कारण हे सगळं तिनेच केलं असावं हे त्याला वाटू लागतं. त्यावेळेला रविराज म्हणतो की सांग तन्वी, मी उत्तराची वाट बघतोय, तू फोन घेतला होतास का? तेव्हा ती म्हणते की बाबा नाही, मी नाही फोन घेतला होता, म्हणजे मी तिथे थांबले आणि मग थोड्या वेळाने निघाले होते. तेव्हा रविराज म्हणतो की म्हणजे तू प्रतिमाचा फोन हातात घेतलाच नव्हतास? तेव्हा ती म्हणते की नाही, मी तर तिचा फोन कशाला घेऊ हातात, मी तर फोन घेतलाच नाहीये. तेव्हा रविराज म्हणतो की मग मला सांग की मला सुमन काही खोटं बोलत होती का? तेव्हा आता इथे प्रिया पकडली जाते. प्रिया पुन्हा म्हणते की झालं, म्हणजे ह्या सुमनने मला बघितलंच तर सोमडी कुठली असं मनातच म्हणते. रविराज म्हणतो की हे बघ प्रतिमा, आणि ती सुमन तुझ्यासाठी जेव्हा खीर बनवत होती तेव्हा तू तिथेच बाहेर उभी होतीस आणि जिथे टेबलवरती डायनिंग टेबलवर प्रतिमाचा फोन ठेवला होता ना, आणि त्या फोनकडेच तू उभी होतीस हे तिने पाहिलं. शिवाय नागराजही तिथेच होता. मी घरी गेल्यानंतर नागराजलाही विचारणारच आहे, परंतु तो घरी नव्हता म्हणून मी इथे तुझ्याकडे आलोय. पहिले सांग मला नेमकं काय, आणि मला या गोष्टीचा उलगडा सगळ्यांसमोर करायचा होता, कारण प्रतिमाबद्दलचा जो काही गैरसमज पूर्णाजीच्या मनात आहे तो मला खोडून काढायचा आहे. आमच्यामध्ये कुठल्याही नातेसंबंधामध्ये वाईटपणा येऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे, आणि म्हणून सरळ मी इथे तुला विचारायला जाब निघून आलोय. सांग खरं काय? तेव्हा मग आता प्रिया म्हणते की बाबा हो. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघ, एक खरी गोष्ट आहे, सुमन तर खोटं बोलणार नाही, आणि या दोघीही किचन मध्ये होत्या. तू नागराज तिथे फोन जवळ, मी फोनवर बाहेर बोलत उभं होतो. मग हे साहजिकच आहे की घरात बाहेरचंही कोणी आलं नाही, म्हणजे तूच तिथे होतीस, म्हणजे तूच हा मेसेज केलायस बरोबर ना? खरं सांग मला, कारण मला बाकी गोष्टींचा उलगडा करायला लावू नकोस. नेमकं जो मेसेज केलेली वेळ आणि तू बाहेर पडतानाची वेळ ही मी नक्कीच तपासून पाहू शकतो. माझ्याकडे दुसरेही सोर्सेस आहेतच. शिवाय आपला जो वॉचमन असतो तो इन आउट टाइम सगळ्यांचा लिहून ठेवत असतो. तेव्हा मग आता इथे प्रियाला कळतं की आपलं भांडं फुटू शकतं. प्रिया माफी मागते आणि म्हणते की आय एम सॉरी, माझं चुकलं. इथे आता प्रियाच्या सत्याचा उलगडा झालेला असतो की ती खोटारडेपणाने सगळ्यांसमोर अशी बोलते, आणि म्हणूनच रविराजला आता तिचा भरपूर राग आलेला असतो. प्रियाचं आता खरं सगळं काही सगळ्यांसमोर येत असतं. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुनने असं ठरवलंय की त्या पेंडेंटचा अर्धा तुकडा शोधायचा, म्हणून सायली आता सलोनची अपॉइंटमेंट ज्या साक्षीने जिच्याकडून घेतलेली असते ते सगळं बघून ती आता त्याच रुटीन बरोबर आलेली असते, आणि तिच्याच त्या टाइमवर सायली आता अगदी व्यवस्थितपणे साक्षीच्या रूम मध्ये जाणार असते. अर्जुन तिला व्यवस्थितपणे सगळे इन्स्ट्रक्शन्स देतो की सायली अगदी काळजी करून व्यवस्थित सगळं कर. तेव्हा सायली आता जेव्हा तिचं रुटीन म्हणजेच वॅक्स वगैरे करण्यासाठी आलेली असते, तेव्हा आता सायली तिला म्हणते की मला ठसका लागलाय, प्लीज पाणी देता का? तेव्हा आता अत्यंत व्यवस्थितपणे साक्षीला गंडवून तिचं सगळं काही रूट टेबल्स वगैरे म्हणजे तिचे वॉर्डरोब चेक करायला लागते. त्याच वेळेला तिला ते पेंडेंट वगैरे बाकीचे दिसतात, परंतु तेवढ्यातच आता सायलीने अगदी व्यवस्थितपणे त्याचा अर्धा तुकडाही शोधून घेतलेला असतो.
आणि तेवढ्यात साक्षी येते आणि अर्जुननेही तिला फोन करून कळवलेलं असतं की सायली तू तिथे निघ, कारण काय ना तुला कधीही ती पकडू शकते किंवा ह्याची गोष्ट महिपतला जर समजली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आता सायलीला तो फोन करतो, परंतु सायली हे शोधतच असते आणि तिला फायनली ते पेंडंट सापडलेलं असतं. तेवढ्यातच साक्षी येते आणि साक्षीला तिने काहीतरी मी शोधत होते असं खोटं खोटं सांगून तिला गंडवलेलं असतं. आणि साक्षीचं जे पेंडंटचा अर्धा तुकडा असतो तो अगदी व्यवस्थितपणे सायलीने मिळवलेला असतो आणि साक्षीला चकवा देऊन सायली तिकडून पळून निघून गेलेली असते. अशा प्रकारे आता इथे सायलीने अगदी व्यवस्थितपणे अर्जुनची मदत देत मोठा पुरावा साक्षीबद्दल मिळवलेला असतो. आता कोर्टात तो पुरावा सादर अर्जुन कशा प्रकारे करणार आणि साक्षीला कशा प्रकारे याच्यात अडकवणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे.